अशा प्रकारे जाऊन खण आणले, खाऊची पानं, तिळगुळ, हळदी कुंकू, हे ओटीचं सामान, ह्या प्लेट आणलेल्या आहेत. त्यासाठी आणलेले ते आपण सांगते. असा ऊस आणलाय, आराध्या कट करत आहे. आणि ते डाळं, गाजर, त्याला काय म्हणते, ज्वारीचं कणीस, त्याचबरोबर आणि काय आणले बरं, बोरं, असं एवढं घेतलेलं आहे. आणि हे गाठ मारले आता. तिला छान असं ब्रेसलेट आणलेलं आहे. काढून घेतलं 50 रुपयाला ब्रेसलेट. हा हार एक आणलेला आहे, घातल्यावरती तुम्हाला छान दिसल. तर हे पाहू शकताय, खूप छान आहे. असा एक हार. ही एक पिन आणलेली आहे. मला अशा पद्धतीच्या आहेत ना पिना खूप आवडतात. हे सर्व मी भोगी दिवशी आणलेलं आहे. मला खूप लेट झाला होता हे सर्व आणण्यासाठी, पुढे सांगते. आणि आराध्यासाठी आणलेला आहे मेहंदीचा कोन, कारण की मी गेल्या वेळी काढली होती मेहंदी, तर मला खूप असे ॲलर्जी झाली होती हाताला पाठीमागं. आता कुठंतरी बरा झालाय. आता जमलं तर फक्त बोटं तेवढी रंगवेल आणि ही बाकीचा आराध्या काढेल. तर तुम्हाला या दोन्हीतला कोणता हार आवडला? काही साडी पिन आवडलेली आहे. भोगी दिवशी सर्वजण बाजरीच्या भाकरी, मिक्स भाजी करतात. मीही करत होते आधी, पण ह्या वर्षी मला काही कारणामुळे झालं नाही. मी सकाळी घरातून बाहेर पडलेले होते, ते मला घरी येण्यासाठी 5-5:30 झालेले होते. त्यानंतर मग मी बाजारात जाऊन खण, बाकीचं सर्व साहित्य सगळं गोळा करूपर्यंत रात्री 8 वाजले होते. तरी मला बाजारामध्ये ज्वारीचं कणीस किंवा गव्हाचे कणीस भेटले नाही. तर मग मी आमच्या इथं शेजारी आहेत ना, त्यांच्याकडून घेतलं आणि त्यांनी मला ते दिलंही. त्यांना थोडं काढून घेतलं, त्यांना जेवढं लागतं तेवढं, आणि बाकीचं मला दिलं. ज्यांच्यातनं मी फुलं वगैरे घेऊन येते ना, त्यांनी मला दिलेलं होतं. म्हणजे माझे सर्व आयटम पूर्ण होत होते. आणि त्या ज्वारीच्या कणसाशिवाय ना, तर ते अपुरंच आहे इकडच्या तरी साईडला. त्यासाठी ज्वारीचं कणीस घालावंच लागतं. त्याबरोबर मी बांगड्या भरल्या आणि चुडा पाटल्या पण घातल्या. तर गडबडीच्या नादात मी आधी चुडा पाटल्या घातल्या आणि मग बांगड्या घालायला गेले. त्यामुळं मला बांगड्या थोड्या बसल्या. आणि नंतर मग संध्याकाळी घरी आल्यावरती थोडंसं जेवण केलं. आणि हे जे खण आणलेले होते ते पाण्यामध्ये छान असं धुवून घेतले आणि ते थोडे सुकायला ठेवले. सुकल्यानंतर मग म्हटलं चला आपण ह्याला थोडंसं पेंटिंग करूया. तर मग मी अशा पद्धतीनं पेंटिंग केलेली आहे. गेल्या वर्षी थोडी वेगळी केलेली होती आणि ह्या वर्षी थोडी वेगळी केलेली आहे. खण आणायला गेल्यावर छान अशा माझ्या मैत्रिणीच म्हणाव्या, तर त्या दोघी भेटल्या. मैत्रीण म्हणू शकता किंवा नात्यानं जर पकडलं तर जावाही. आणि खूप छान आहेत त्या पहिल्यापासून आणि त्यांचा स्वभाव पण खूपच छान आहे. अशा पद्धतीनं खूप छान असं इथं मी हे खण सजवून घेतलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. तर तुम्ही कशा पद्धतीनं सजवताय ते पण सांगा. आणि हे मी लहान तुळशीसाठी आणते. एक पूजायला कसं तर वाटतं. आणि मी काही वर्ष झाले, 1-2-3 वर्ष झालं मी बाहेर ववसायला जात नाही. आमच्या इकडं खूप मोठा सण असतो. आता मी घरीच ववसते. आता तुम्ही सर्वजण म्हणाल की ही पूजा कोणत्या दिवशीची आहे, तर ही अंगारकी संकष्टीची आहे. व्हिडिओ ह्याचा मी घेतलेला आहे, पुढे आहे, तुम्ही पाहू शकता. तर चला, मी संक्रांतीची पूजा कशा पद्धतीनं केलेली आहे तर इथं मी तुम्हाला दाखवत आहे. छान अशी रांगोळी काढली. तर मी जसं करते तसंच तुम्ही सर्वजण करत असाल. त्यामुळे ना मला पूजेला थोडा वेळ लागतो जास्त. आणि मी 6 वाजता उठले होते, कारण की मला ही पूजा 9 पर्यंत कोणत्याही अवस्थेमध्ये करायची होती. तर माझी 9 पर्यंत ही सर्व पूजा झालेली होती. त्यामुळे मग मी काही शूट घेतला नाही. भविष्यात मी कशा पद्धतीनं करते, काय करते हे नक्कीच दाखवते. ह्यावेळीची अशी पूजा होती. तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याच्यानंतर पुन्हा मी बाहेर गेलेले होते आणि आले घरी 11 वाजता.
मग डाळ काय घातली नाही, म्हणजेच की पुरणाचा स्वयंपाक काय घातलेला नाही मी. माझ्याकडं खवा होता 1/2 किलो, तर तो मी कढईमध्ये टाकला आणि छान असा परतून घेतला. तर कढईमध्ये आधी तूप वगैरे काहीच टाकायचं नाही, खवाच टाकायचा आहे डायरेक्ट. तर छान ह्याच्यामधलं जे दूध वगैरे जे असते ना ते पूर्ण सुकून जायला पाहिजे आणि असा हा खवा झाल्यावरती गॅस बंद करायचा आहे. आज मी करणार आहे खव्याच्या, तिळाच्या तसंच शेंगदाण्याच्या पोळ्या. तर इथं साखर पण मी 1/2 किलो बारीक करून घेतलेली आहे, त्याच्यामध्ये वेलदोडे, जायफळ असं टाकलेलं आहे. आणि शेंगदाणे मी आणखीन भाजलेले आहे, तुम्ही बाजूला पाहू शकता, ते पण मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे. तीळ पण आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहेत. तर इथं पाहू शकताय मी तीळ बारीक करून घेतलेले आहेत. थोडे थोडे ह्यामध्ये तीळ दिसत आहेत. तर आता हे त्या खव्यामध्ये मिक्स करायचं. तर आहे ना ही पोळी खूप छान लागते. मी नुसता खव्याच्या पण पोळ्या करते, पण आज आपल्याला तिळाचं खूप महत्त्व आहे ना, त्यामुळे मग मी अशा पद्धतीनं ही केलेली आहे. आणि आता ह्याच्यामध्ये आपण बारीक करून घेतलेली पिठी साखर टाकलेली आहे. तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही 1/2 किलोला थोडीशी वरती साखर घेऊ शकताय, पण मला मीडियमच पाहिजे होत्या, त्यासाठी 1/2 किलो साखर इतकी मी घेतलेली आहे. छान असं आपण ह्याला मिक्स करून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकायचं. त्याच्या आधी डोक्यात आलं की आपण ह्याच्या पोळ्या पण करायच्या आहेत, त्यामुळे मग मी थोडं साईडला काढलं. आणि इथं पुन्हा जे मी लाडू बनवणार आहे ना, तर त्यासाठी शेंगदाण्याचं कूट आणि तीळ जे घेतलेले होते तेही ह्यामध्ये मिक्स केले. आता हे जे मी छोटे छोटे असे लाडू बनवून घेणार आहे, कारण की बघा देवाला नैवेद्य पण ठेवायचा आहे, त्याचबरोबर वाटायचं पण आहे. आराध्या काही शाळेत नेईल, तिच्या टीचरांना वगैरे देईल आणि मी पण थोडंफार कुणाला तरी देणार आहे. तर अशा पद्धतीने ना मग मी ह्याचे छान छान लाडू करून घेतले. लाडू मी असे करत असते, खूप छान लागतात. फक्त ह्यावेळी मी थोडं साखराचं प्रमाण आहे ना कमी ठेवलेलं आहे. आता हे 2 लाडू मी देवांपाशी ठेवते आणि बाकीचे आहे ना वळून घेत आहे. इथं तुम्ही पाहू शकता लगेच वळतात. तर ह्याच्यामध्ये आपण काहीच घातलेलं नाही आहे, तूप घातलेलं नाही आहे आणि ह्याला जास्त काही कष्ट पण नाही आहे. आधी तीळ फक्त भाजून ठेवलेले होते मी, तेच मिक्सरमधून काढून घेतलेले आहेत. आणि जे मोठे तीळ जे बारीक केलेले नव्हते ना तेही भाजून घेतलेले होते. त्यानं काय होतं की असं टेस्ट खूप छान येते. तर अशा पद्धतीनं छान असे लाडू वळलेले आहेत, तिथं तुम्ही पाहू शकता. तर मी काय आता इथं सजवत वगैरे बसलेली नव्हते, कारण की खूप गडबड झालेली होती मला पण, कारण की मी वसलं नव्हतं अजून. 3च्या पुढं मुहूर्त असल्यामुळं मग म्हणलं सगळा स्वयंपाक करून आपण तुळशीपाशी जाऊन वसायचं. त्यासाठी आहे ना मग मी घरातच वसत असते. तर हे सगळं असं मिक्स करून घेतलं, त्याच्यामध्ये आणखीन शेंगदाण्याचं कूट घातलं, कारण की ना बघा पुरणासारखं हे व्हायला पाहिजे. पण इथं माझ्याकडं एक काय चूक झाली ते पण सांगते. हे अजून थोडंसं पातळच होतं, तोपर्यंतच मी ह्याचे असे लाडू वळून घेतलेले आहेत, जसे आपण पुरणाचे वळून घेतो ना तसे. त्यामुळे आहे ना तुम्ही नंतर पाहू शकताय की पहिली पोळी आहे ना ती व्यवस्थित झाली नाही. त्याच्यानंतरच्या सगळ्या पोळीमध्ये मग मी ते फोडून फोडून घातलेले आहेत. असे गोळे केल्यावरती व्यवस्थित पोळी होत नाही, काटापर्यंत हे पुरण आहे ना जात नाही खव्याचं. त्यासाठी आहे ना असे लाडू फोडूनच आपण पोळ्या करायच्या असतात. पण मला थोडीशी गडबड झाल्यामुळे आहे ना म्हटलं चला आपण आधी त्या खव्याचे गोळे करून घेऊया. तर गोळा छान असा भरला. जसं आपण पुरणाची पोळी करतो ना सेम तशाच पद्धतीने ही पोळी करायची असते. तुम्ही म्हणला तर मी खव्याची पोळी पण आमच्या इकडं कशा पद्धतीने करतात ते पण मी तुम्हाला नक्कीच दाखवेन. आता इथं तुम्ही पाहू शकताय काटाला आहे ना पुरण हे गेलं नाही, आता मी ह्याला पुरणच म्हणते. तर हे खव्याचं मिश्रण जे आहे ना ते काटापर्यंत गेलेलं नाही आणि तवा खूपच गरम झालेला आहे. तर इथं पाहू शकताय अशा पद्धतीनं टाकलेलं आहे आणि लगेच पोळी ही पलटायची नाही आहे. आणि पहिली पोळी थोडीशी नॉर्मल करपतच असते. तर छान आता ह्याला तुम्ही तेल लावू शकता, तूप लावू शकता. तर मी तेलच लावलेलं आहे
तूप काढलेलंच नाही, लक्षात नाही आहे माझ्या. आणि म्हटलं चला जे आहे ते आपल्याला पटकन करून घ्यायचं आहे, कारण की आपल्याला अजून व्यवसायाचं पण आहे. आणि त्याचबरोबर भोगी दिवशी मी आराध्याला गावात नेलेलं नव्हतं, तिची ट्युशन होती, तर तिलाही गावात नेऊन फिरवून आणायचं होतं, थोडंसं सामान घ्यायचं होतं, पण त्याचा काही व्हिडिओ घेतला नाही. तिनं बरंच काय काय तिला सामान घेतलेलं आहे. आणि ही दुसरी पोळी तुम्ही पाहू शकताय किती छान झालेली आहे. पहिली पोळी थोडीशी करपत असते, कारण की आहे ना पहिली पोळी थोडी फुटते पण करताना, आणि अंदाज येत नाही पहिल्यांदा सुरुवातीला, त्यासाठी तर कधी कधी होते असं, माझं पण होते. तर जे होते ते तुमच्याबरोबर शेअर केलं. आणि अशा पद्धतीने आहे ना छान अशा पोळ्या मी इथं करून घेतलेल्या आहेत. नैवेद्यासाठी पण 2 केलेल्या आहेत आणि चपात्या पण केल्या. ह्या पोळ्या इथं तुम्ही पाहू शकताय. आणि आमटी केलेली आहे, साधा सिंपल स्वयंपाक केलेला आहे. त्याचबरोबर इथं तुम्ही पाहू शकताय बीन्सची भाजी केलेली आहे. त्याचबरोबर थोडं वरण केलेलं आहे निवदासाठी मी, आणि भात पण केलेला आहे. आराध्याला वरण आवडलेलं नाही, कारण की मी आज वरण फक्त तुरीच्या डाळीचं न करता तुरीची डाळ, मूग तसंच मसूरची डाळ अशा 3 डाळी मिक्स करून केलेलं आहे. ती होती माझी मकर संक्रांतीची पूजा. आणि इथं बघा फुलं किती छान आहेत. अंगारकी संकष्टी दिवशी मी ज्यांच्यातनं आणते ना त्यांच्यातनं 5 आणलेली होती. त्याच्यानंतर मी अंगारकी संकष्टीला गणपतीचं कसा अभिषेक करणार आहे ते तुम्हाला गेल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की दाखवते. तर इथं पाहू शकताय दूध, तूप, त्याचबरोबर मध घेतलेला आहे. गेल्या वेळी आहे ना पौर्णिमेला माझ्याकडं पंचामृतासाठी साहित्य नव्हतं, पण मी अंगारकी संकष्टीच्या आधी जे लागणार आहे ते सर्व घेऊन आले. आणि इथं मी पंचामृत बनवत आहे. इथं तुम्ही पाहू शकता 5 वस्तू आपल्याला घालायच्या असतात. आता इथं साखर पण मी टाकलेली आहे, दूध, तूप, दही पण टाकलेलं आहे आणि मध. अशा पद्धतीनं मी पंचामृत करून मग मी अभिषेक करत असते. आणखीन तुम्ही काय घालता पंचामृतामध्ये तेही मला नक्की सांगा. तर पहिल्यांदा गणपती स्वरूप ही सुपारी मी इथं अभिषेक करून घेतलेली आहे. अभिषेक करताना मी श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः हा जप करत होते. त्याच्यानंतर बघा पुन्हा पाणी घातलं. मी असं साध्या आणि सोप्या पद्धतीनंच अभिषेक केलेला आहे, कारण की आता सध्या खूप सविस्तर आणि निवांत असं पूजा करायला इतकं माझ्याकडे वेळ पण नाही आहे. आणि पुन्हा मग मी ते पुसून वरती ठेवलेलं आहे. आणि त्याच्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती घेतली आणि त्यालाही श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः असं करत त्याला पण अभिषेक घालून घेतलेला आहे. पुन्हा त्याच्यावरती मी शेवटी पाणी घातलं, सुरुवातीला एकदा आणि शेवटी अशा पद्धतीनं मी पाणी घालून स्वच्छ त्याच्यावरचं दूध निघेल इतकं पाणी घालते आणि व्यवस्थित असं ह्याला पुसून घेते. स्वच्छ कापडानं पुसून घ्यायचं. तर मी नवीन असे टॉवेल लहान लहान आयरमध्ये आलेले असतात, ते मग मी देवांसाठी वापरत असते. काही असं आलं की आयर द्यायचं आहे त्यावेळी पण मी देत असते बरं का. तर एका साईडला आहे ना आधीचं पंचपाळ आहे ना ते तुटलेलं होतं, मग त्याच्यामध्ये मी कुंकू, हळद एकामध्ये मिक्स करून ओलं करून घेत असते आणि एकामध्ये अष्टगंध, जेणेकरून आहे ना पूजा झाल्यावर मला पटपट सगळ्यांना अष्टगंध व हळदी कुंकू लावता येते. तर आहे ना इथं तुम्ही पाहू शकता मी गणपती बाप्पांची स्थापना केलेली आहे आणि त्यांना हार पण घातलेला आहे. त्याच्यानंतर पौर्णिमेला तर मी कलश स्थापना केलीच होती, पण तो दोरा म्हणलं ना की मला एक जणांनी सांगितलं होतं की तो दोरा बांधायचा असतो कलशाला, म्हणजे कलश पूर्ण स्थापन होतो असं त्यांनी मला सांगितलेलं होतं. तर मी आज तो दोरा पण आणलेला आहे आणि चला म्हणलं मी कशा पद्धतीनं कलश पुसते तेही तुम्हाला दाखवावं. तर तांब्या स्वच्छ धुवून असा घेतला आणि जे हळदी कुंकू मिक्स करून मी जे पातळ मिश्रण केलेलं होतं हळदी कुंकवाचं, त्यानं मी व्यवस्थित असे गोल काढते, कधी स्वस्तिक काढते. तर गोल जास्त मला आवडतात आणि मी माझ्या लग्नाच्या आधीपासनं म्हणलं तर 5वीपासनं मी अशा पद्धतीनं आहे ना कलशाला असं गोल गोल काढत असते. तर ते मला कोणी शिकवलं, काय शिकवलं ते मी कधीतरी सांगेन. जे पूजा करण्याचं जे मला आवड लागली ती कुणापासून लागली ते पण मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन.
तर अशा पद्धतीने ना व्यवस्थित असे गोल गोल काढून घेतले. आधी मी खूप मोठे काढत होते, पण आता बरोबर आहे ना तिथं व्यवस्थित असं बसतंय, त्यासाठी मग मी तेवढे काढते. कलशामध्ये स्वच्छ पाणी भरलं बोरचं, त्याच्यामध्ये 1 रुपया, सुपारी, हळदी कुंकू आणि अक्षदा टाकून घेतल्या. आणि इथं पाहू शकताय हा दोरा, ह्याला बहुतेक कलावा पण म्हणतात. तर हा मी आणलेला आहे. आमच्या इथं 10-10 रुपयाचा भेटतो, तर मी 2 आणलेले आहेत. असं गुंडी नाही मिळत त्या दोऱ्याची. आणि जे मी कलशाला कायम भोरमाळ असेही म्हणतात ह्याला, तर हे मी इथं घातलेलं आहे. नारळ आहे ना मी व्यवस्थित धुवून मगच कलशामध्ये ठेवत असते प्रत्येक वेळी. आता ह्याला हळदी कुंकू लावायचं. तर इथं तुम्ही पाहू शकताय अशा पद्धतीने मी हळदी कुंकू लावते. पण ओला झाल्यामुळं काय होते ना की कुंकू आहे ना ते दिसतच नाही. तर तांब्याला पण बांधायचं असतं आणि नारळाला पण तो दोरा बांधायचा असतो, म्हणजे आपलं कलश स्थापना जी असते ना ती परिपूर्ण अशी होते. आणि मग आता आपल्याला माहिती झालंय, तर चला म्हणलं आपण पण तसंच करूया. त्यासाठी मी कलश स्थापना केली. त्यानंतर मी अखंड अशा अक्षदा पण घेतलेल्या दाखवलेल्या आहेत. त्या 21 घेतल्या. गणपती बाप्पांवर श्री गणेशाय नमः म्हणत त्या अशा डोक्यावरती आपण टाकायच्या आहेत. त्याच्यानंतर बघा मी थोडीशी फुलं पण इथं वाहिलेली आहेत. आणि जास्वंदीची 5 मी ज्यांच्याकडून आणते ना त्यांच्याकडून आणलेली होती. तर अशा पद्धतीनं सगळ्या देवांना छान अशी फुलं घालून घेतली. त्याच्यानंतर मग मी रांगोळी काढलेली आहे. आणि तुम्ही पूजा करताना पाहिलं की मी 2 प्रकारचे वस्त्र टाकलेलं आहे. असं माझ्या डोक्यात आलं. पहिलं ज्यावेळी सिरियल बघायचे ना मी देवांच्या, त्याच्यामध्ये पायरीवरती वगैरे अशा पद्धतीनं 2 कलरचे कॉम्बिनेशनचे असायचे आणि देव त्याच्यावरून चालत आलेले दाखवायचे. मग म्हणलं चला आपण तशा पद्धतीनं आज वस्त्र टाकूया. आणि माझ्याकडं पिवळं वस्त्र होतं, त्यावर लाल वस्त्रही होतं आणि कॉम्बिनेशन पण खूप छान झालेलं आहे. अंगारकी संकष्टी झाल्यानंतर मी गावात गेलेले होते, त्यावेळी मी पुन्हा केशरी आणि लाल असे वेल्वेटचे वेगळे कापड आणलेले होते देवाखाली अंतरायला. तर आपण जी मकर संक्रांतीची पूजा दाखवली त्याच्यामध्ये मी केशरी कलरचं जे कापड आहे वेल्वेटचं ते वापरलेलं आहे. आणि आज अंगारकी संकष्टी असल्यामुळं मी इथं स्वस्तिकचीच रांगोळी काढलेली आहे. तर असं काढायला पण मला खूप आवडतं. कधी कधी पांढऱ्यात काढते, तर कधी कधी मी कलरमध्ये पण काढत असते. पण थोडंसं काम असल्यामुळं मी आता इथं पांढऱ्याच कलरनं काढलं. त्याच्यावर हळदी कुंकू आपल्याला टाकायचं आहे. रांगोळी कधीही पांढरी ठेवायची नसते, असं म्हणतात की ती श्राप देते, त्यासाठी त्याच्यावरती हळदी कुंकू टाकायचं असतं. आणि माझ्याकडं गुलाबाच्या फुलाच्या पाकळ्या होत्या, तर म्हणलं त्याही अशा पद्धतीनं आपण इथं ठेवून घेऊया, जेणेकरून आहे ना आणखीन छान दिसते. घरामध्ये देवपूजा वगैरे झाल्यावर मन खूप प्रसन्न असं होतं. तर अशी होती माझी अंगारकी संकष्टीची पूजा. त्याचबरोबर मग मी सर्व झाल्यावर इथं धूप दीप दाखवलेला आहे. तर हा धूप मिस्टरांनी आहे ना पंढरपूरवरून आणलेलं होतं आणि ह्याचा वास पण खूपच छान आहे. तर छान असं मी इथं हा ओवाळून पण घेतलेला आहे सर्व देवांना. आणि अगरबत्ती मी देवापासून खूप लांब लावते. तेही मला कोणीतरी सांगितलेलं होतं की अगरबत्ती देवांच्या जवळ नाही लावायचं, त्यांना त्याचा त्रास होतो. आणि ती साहजिकच आहे की बांबूच्या लाकडापासून बनलेली असते, त्यामुळंही मे बी त्यांनी सांगितलं असेल मला की ती लांब लावा. तर मी लांब लावते. त्याचबरोबर मी तुळशीतही लावत असते. तर अशा पद्धतीनं माझी अंगारकी संकष्टीची पूजा होती. तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा.